बजरंगवाले 5-50 पोरं येतात आणि आम्हाला शेतकऱ्यांना त्रास देतात, पैसे मागतात आणि दमदाटी करतात आम्हाला. आम्ही काय करायचं नेमकं? एबीपी नासिक टीवी हमेशा सच के साथ। नासिक के पंचवटी मार्केट यार्ड में क्षेत्रीय और व्यापारी संगठन ने आंदोलन किया। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार नासिक के एक व्यापारी को गौरक्षकों ने बेदम मारधोड़ की। व्यापारी जानवर खरीदने के लिए गांव और मार्केट आते हैं, लेकिन व्यापारी को गौरक्षकों द्वारा मारधोड़ कर पैसे लुटे जाते हैं। क्षेत्रीय और व्यापारी संगठन ने आरोप लगाया है कि गौरक्षकों के नाम पर कुछ लोग कानून को अपने हाथ में लेकर कमजोरों को अकेला पकड़कर मारते हैं और उनसे पैसा लूट लेते हैं। हाल ही में नासिक के एक व्यापारी को गौरक्षकों ने पकड़कर बेरहमी से मारा। वह व्यापारी नासिक के एक निजी हॉस्पिटल में इलाज के लिए भर्ती है। इस घटना के विरोध में क्षेत्रीय और व्यापारी संगठन ने मार्केट यार्ड में चर्चा की और पंचवटी पुलिस स्टेशन को निवेदन दिया। निवेदन में क्षेत्रीयों ने मांग की है कि कुछ लोग अपने आप को गौरक्षक बताकर मार्केट यार्ड में आते हैं, खरीदारों को डराते धमकाते हैं, मारधोड़ करते हैं और उनसे पैसा मांगते हैं। पंचवटी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक को दी गई इस निवेदन में क्षेत्रीय और व्यापारी संगठन ने गौरक्षकों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। नाशिक बाजारात आज व्यापारी बंधू सगळे माल घेऊन आलेले आहे। माल कोणीच घेऊन विक्री झाली नाही तर बाहेरचे लोक हे अडचण देऊ राहिले। बजरंगवाले 5-50 पोरं येतात आणि आम्हाला शेतकऱ्यांना त्रास देतात, पैसे मागतात आणि दमदाटी करतात आम्हाला. आम्ही काय करायचं नेमकं? आम्ही माल विकायचा कुठं? आज मी 6 म्हशी आणल्या, एकही म्हशी कोणी आता खिशातून भाडं भरून द्यायचं का? आम्ही भाडं थोडं अंगावर बसून राहिलं शेतकरी बंधूंना तर याची दखल घ्या तुम्ही ना. शेतकऱ्याला त्रास होऊ राहिला, हे बाजारात माल निघू राहिला. बरोबर मारलं ते मारून जर टाकलं असतं ते 10-15 पोरं म्हणून काय करणार? 2 माणसं राहतात गाडी, एवढे जर मारून टाकल्या का ते धंद्याचे ते याचे या गोष्टीची काही उपयोग होईल का? तुम्ही दखल घ्यायची. हा बरोबर. माल गाडी आडवी त्या माणसाला मारी, गाडी 2 माणसं राहतात, शेतकऱ्याला मारहाण करीत, 50 पोरं येतात, काय करणार आम्ही? कुठून पैसे द्यायचे आम्ही? शेतकरी मागवर का आम्ही माल पुढे विकायचा त्याच्यात पैसे घेण्यासाठी म्हशी गेले राहते नाही. म्हशी असून त्रास देते, पैसे मागते आहेत, व्यापारी आहेत तिथं. आणि जे मसरूमध्ये जे 3 पोरांना मारलं त्याबद्दल इथं माल घेऊन देऊ नाही राहिले. इथं तिथून गाड्या करून येतो तर मार्केट कमिटीने या गोष्टीची दक्षता घ्यायला पाहिजे. व्यापाऱ्यांना त्रास होतोय. हेले आणि हेल्यांचा जो बाजार आहे, मशीनचा जो लिगली धंदा येतो, त्याच्यापासून कोणालाही काही प्रॉब्लेम नाहीये, तरी सुद्धा काय शेतकऱ्यांना त्रास होतो. या शेतकऱ्यांना या गोष्टीचा नुकसान तर शेतकऱ्याचीच होती. बजरंग दलांनी हे समजलं पाहिजे की शेतकरी जो माल मार्केटला घेऊन येतो त्याचा माल इथून जो परत जातो तो मालाची नुकसान होती, त्याचा दिवस वाया जातो. या गोष्टीची मार्केट कमिटीनं, नाशिक मार्केट कमिटीने या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. शेतकऱ्याला जनावर आणले, शेतकऱ्याला दवाखान्याची गरज आहे, कशाची गरज आहे, ते काय करायचे? हे काय करायचे व्यापाऱ्यांमध्ये? जनावर गाड्या धरून मारत्या, रात्रीचे पोरं येतात बाजारात, 10-20 पोरं येतात, ते दमदाटी करतात, पैसे द्या नाही तर मालिक हे करा ते करा. व्यापाऱ्याला त्रास देतात. व्यापाऱ्याला म्हणतात माल घेऊ नका तुम्ही, मालिक म्हणजे मग काय करायचं आम्ही? दवाखान्याची गरज आहे, जी गरज आहे भरपूर, हर चीजा करता गरज आहे. व्यापाऱ्याने जो माल आणला तो माल इथून परत जाऊ राहिला, याची कोण दखल घेणार? व्यापाराचा सगळं माल त्याच्या अंगावरती पडतो येतो. सगळ्यांची नुकसान होती, याच्यात शेतकऱ्याची सुद्धा नुकसान होती, शेतकऱ्याची सुद्धा मोठी भरडण होती याच्यामध्ये. अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.